नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूरमध्ये दुकानदार पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाने आता वेग घेतला आहे। व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी आणि तोपर्यंत त्यांना किमान 5 फूट जागा दिली जावी। पाहूया या विषयाची अधिकची बातमी। पर्यायी जागा पुनर्वसन तात्पुरती 5 फुटाची जागा पोट भरायला तात्पुरती 5 फुटाची जागा पोट भरायला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचा। श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे। गांधी पुतळा येथे आंदोलन सुरू असून व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत अनेक छोटे मोठे व्यापारी बेरोजगार झाले। या व्यापाऱ्यांना पुनर्वसन मिळाले पाहिजे, तसेच तोपर्यंत किमान 5 फुटांची जागा व्यवसाय करण्यासाठी द्यावी अशी प्रमुख मागणी आहे। श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की व्यापाऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। गेल्या 30-40 वर्षापासून नगरपालिकेला कर भरत असलेल्या व्यापाऱ्यांना अचानक रस्त्यावर आणल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत। या ठिकाणी नगरपालिकेने कोर्टाच्या नावाखाली या ठिकाणी श्रीरामपूर मधील अतिक्रमणाच्या नावाखाली सर्व जमीन उस्त करून या ठिकाणचे जे 40 वर्षापासून 50 वर्षापासून जे व्यापारी होते त्यांना या ठिकाणी देशोधडीला लावायचं काम श्रीरामपूर नगरपालिकेने केलेलं आहे। ते करत असताना त्यांनी या ठिकाणी दुधा भाव केला। त्यांनी या ठिकाणी जे गोरगरीब होते जे रोजच्या रोज या ठिकाणी पोट भरण्याचं काम करत होते त्यांना या ठिकाणी देशोधडीला लावण्याचं काम केलं। आमची या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने या ठिकाणी नगरपालिकेला विनंती आहे, या ठिकाणी पालकमंत्र्याला आमची विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी घरं काढत असताना दुकानं काढत असताना आम्हाला तुम्ही या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे। परंतु ज्यावेळेस तुम्ही पुनर्वसन करायचं त्यावेळेस तुम्ही पुनर्वसन करावं। परंतु आज रोजी आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आज रोजी आमच्या पोटामध्ये भाकर नाही आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिका असन या भागाचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील असन तर त्यांनी या ठिकाणी जे व्यापारी आहे त्यांना 5 फुटाची जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आहे। त्या ठिकाणी तुम्ही जो सांगता त्या स्टॅम्पवरती आम्ही लिहून देऊ। ज्यावेळेस आमचं पुनर्वसन होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त आमची जागा 5 फुटाची त्या ठिकाणी काढून घेऊ। म्हणून या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांची कळकळीची विनंती आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 फुटाची जागा आमची पोटाची खैरी भरण्यासाठी द्यावं ही आम्ही या ठिकाणी पूर्ण सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं पुन्हा या ठिकाणी कळकळीची विनंती करून या ठिकाणी सांगतो व्यापाऱ्यांना न्याय। आंदोलनस्थळी आलेल्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करून व्यापाऱ्यांना 5 फुटाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले। रिपब्लिकन पक्षाच्या रमाबाई धिवर यांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवला। गोंधळी रोडवर केलेल्या कारवाईचा निषेध करत गरीब आणि मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळी नियमावली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे। उपस्थितांमध्ये मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेनेचे संजय चल्लारे, भाजपा शहराध्यक्ष मारुती बिंगले, आपचे तिलक डुंगरवाल, राष्ट्रवादीचे अनिल भनगडे आणि अन्य नेत्यांचा समावेश होता। श्रीरामपूर नगरपालिकेने जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आता प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। श्रीरामपूरमधील व्यापाऱ्यांचे हे आंदोलन पुढे कोणती दिशा घेईल हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरेल। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।